नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जो भाग आहे सातारचा, इथं पुढं हे होतं काय प्रभात टॉकीज होतं, त्याच्यानंतर शिवसागर नाव पण झालं. हा एरिया आहे तेवढा तसाच वाटतो, काय त्यात असं लुक बदलला नाही सिटी सारखा. हा रस्ता कुठं जातोय? ह्या रस्त्याने एकदा आलेलो मागं. हा राधिका रोड आहे, तर सरळ जाऊया. मागच्या वेळेला त्या डाव्या बाजूला मधनं रस्ता आहे, तिथनं गेलेलो डायरेक्ट करंजाच्या तिथं निघालेलो. अरे अरे हे सरबताचं मिळालं इथं. मागच्या वेळा तुमच्या सरबतासाठी आलेलो पण नव्हतं. हे बघा, असं सरबताचं स्टॉल आहे. फेमस लिंबू सरबत सातारा. अतिशय भारी सरबत आहे, इथल्यासारखं कुठं मिळणार नाही. मस्त सरबत आहे एकदम. हे बघा समोर मल्टिप्लेक्स, मस्त एकदम वाटतं. आत गेल्यावर असं वाटतं पुणे सारख्या मोठ्या शहरातच आलोय का काम, असा सगळा लुक आहे. फक्त ते आता खराब होऊ नये म्हणजे झालं. हा आला स्टँड परिसर. आता इथं वळून दादाच बिर्याणीमध्ये जाऊन बिर्याणी खाऊ आणि फिश खातो मी. कायम गर्दी असते इथं, गाडी लावायला जागा नसते. कशी तरी थोडीशी जागा मिळाली त्यात. भूक एवढी लागलेली की हॉटेलात जास्त शूटिंग करत बसलो नाही. फिशचा तेवढा फोटो काढला. मला यावेळेला सुरमई फिश काय फारसं चांगलं वाटलं नाही. आणि पहिली जशी बिर्याणी मिळत होती
तशी टेस्ट आणि तसा हे नव्हताच यावेळेला, का कोणास ठाऊक. खालच्या रस्त्याने जाऊन वळून आपण आलो इकडं. आता वरच्या रस्त्याला जाऊन मला खरं लॉटरी घ्यायची. खरं तर सातारच्या बाजारात जाऊन सुरमई घ्यायची होती, म्हणजे घरी तरी करू चांगली. इथली काय आवडली नाही, त्यामुळं पण ऊन वाढलं त्यामुळं म्हणलं चला आपलं पळावं घराकडं. आठवलं इथली सुराजची फिश आमरस थाळी पण खायची, पण आता फिशवर आमरस कसा खाणार, त्यामुळं नुसतं पार्सल घेऊन आपलं घरी जाऊया. पार्सल घेऊन आलो आणि घरी जाऊन खाल्ली ती घरी गेल्यावर. पण काय एवढी मला म्हणजे होती चांगली, आमरस चांगला होता, पण जो खरा आमरस असतो तो नव्हता. साखर घातलेला आणि इसेन्स घातलेला असा आमरस होता, पण चव होती बऱ्यापैकी. आमरस आहे चांगला, इथलं सुखश्रीसारखं. आमरसचं पार्सल घेतलं आणि घरी येऊन खाल्ला, त्याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला. पण त्याच्यामध्ये म्हणजे तिथनं हॉटेलपासनं साताऱ्यातनं वाईट येईपर्यंत एकदा त्या बाहेरच्या रस्त्याने गेलो आणि रस्ताच चुकलो. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.